आज आपण बनवणार आहोत आषाढ महिना स्पेशल बाजरीच्या पिठाच्या एकदम चविष्ट लागणाऱ्या आणि खुसखुशीत कापण्या. एकदम खुसखुशीत होतात, त्यासाठी भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाणसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका. आता त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं, एक पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये गूळ घ्यायचा आहे. तर वाटीचं जे मेजरमेंट आहे, तुम्हाला वाटी आणि ग्रॅम दोन्हीचे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता एक कुठलीही वाटी घ्यायची आपल्याला घरातील मेजरमेंटसाठी, त्याने सगळं साहित्य मोजून घ्यायचे. एका वाटीने मोजून एक वाटी गच्च भरून मी इथे गूळ घेतलेला आहे. एक वाटीपेक्षा तुम्ही सव्वा वाटी म्हणू शकता, कारण वाटी अगदी काठोकाठ भरून घेतलेली होती, मी गच्च भरून घेतलेली होती. आणि त्याचं जे प्रमाण आहे ना, तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. म्हणजे गोड आवडत असतील तर एवढं प्रमाण घ्या, किंवा मग थोडा कमी गोड आवडत असतील तर कमी गूळ घेतला तरीही चालतं. आता तेवढ्यासाठी इथे एक वाटी एवढं पाणी घालते मी यामध्ये. याच वाटीने मोजून मी सगळं साहित्य घेतलं आहे. आता हे गॅसवरती ठेवायचे आणि हा जो गूळ आहे तो आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि याचा आपल्याला एकतारी वगैरे तसा पाक अजिबात करायचा नाही. हा जो गूळ आहे फक्त विरघळवून घ्यायचा आहे. आता गूळ पूर्ण विरघळलेला आहे, गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचं आहे. आता तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, पीठ घ्यायचं आहे. इथे मी 2 वाट्या एवढं बाजरीचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे. याआधी आपण फक्त गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, आपल्या चॅनलवरती आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये ना मला खूप साऱ्या कमेंट्स विचारल्या होत्या की ग्राममध्ये जे प्रमाण असतं ते पण द्या. तर म्हणून आज मी दोन्ही प्रमाण देते, ग्रॅम आणि वाटीचं. त्यामध्ये घालूयात आपण थोडंसं मीठ. मीठ थोडंसंच घालायचे, पण घालायचं आहे, त्याने टेस्ट छान येते. इथे मी भाजलेली बडीशेप त्याची पूड करून घेतली, पावडर करून घेतली, ती घालते. आता यामध्ये ना तुम्ही वेलची पावडर, सुंठ पावडर हे सुद्धा वापरू शकता. इथे मी फक्त बडीशेपची पूड केलेली तेवढीच वापरते आणि हे मिक्स करून घेते. बाजरीसोबत बडीशेपची टेस्ट खूप छान लागते. आता हे व्यवस्थित मिसळून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तर गरम न करता तसंच तूप घालायचं आहे. तुपाच्या ऐवजी तेलाचाही वापर करू शकता. तर बघा, आपले जे पोहे खाण्याचे चमचे असतात ना, त्याने 4 चमचे एवढं तूप घातलेले. आता हे चमचे खूप जास्त मोठे नाहीत, मीडियम आहेत, तर त्यानुसार तुम्ही तूप घेऊ शकता. आता हे तूप पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे. आता बघा, हे तूप व्यवस्थित पिठाला चोळून घेतले आणि अशा पद्धतीचं हे पीठ झालेलं आहे. आता तोपर्यंत काय झालेलं आहे, हे सुद्धा थंड झालं, गूळ विरघळवून घेतलेलं, म्हणजे गुळाचं जे पाणी आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर गाळून घालूयात, म्हणजे यामध्ये जरी काही कचरा असेल तर तो येणार नाही. एकदा सगळं न घालता थोडं थोडं घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणखी थोडंसं घालूयात. आता आपण 1 वाटी पाणी घेतलं होतं, हवं तर तुम्ही पाणी सुरुवातीला कमी घेऊ शकता. अर्धी वाटीच पाणी गुळामध्ये घातलं तरीही चालतं आणि नंतर लागेल तसं साधं पाणी यामध्ये घालू शकता. खूप पातळही करायचं नाही, कारण जर जास्तच पातळ केलं तर मग हे लाटता येणार नाही. बघा, आता हे चांगलं झालं. यामध्ये मला आता गरज वाटत नाही गुळाचं पाणी घालण्याची. थोडंसंच हे शिल्लक राहिलेलं आहे, आता हे मी तसंच ठेवणार आहे. आणि जर तुम्हाला हे सगळंच घ्यायचं असेल तर वाटलं हे पीठ खूप पातळ होते तर थोडंसं यामध्ये बाजरीचं पीठ तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. एकदम छान झाले. आता हे खूप घट्टही नाही किंवा खूप पातळही नाही, व्यवस्थित झालं आहे. फक्त त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आणि हे पीठ भिजवलं ना की पटकन आपल्याला याच्या कापण्या करून घ्यायच्यात. खूप वेळ जर हे पीठ तसंच ठेवलं ना तर बाजरीचं पीठ आहे यामध्ये, नंतर ते थोडंसं पातळ होतं आणि व्यवस्थित आपल्याला लाटता येत नाही. त्यामुळे ज्वारी असो किंवा बाजरी असो, जेव्हा आपण कशासाठी हे पीठ भिजवतो ना, धपाटे असतील, ज्वारीच्या पुऱ्या असतील, तर पीठ भिजवल्याबरोबर त्याच्या पुऱ्या किंवा हे जेही पदार्थ आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आता आपलं पीठ तयार आहे. तेल गरम करायला ठेवलं. यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आपल्याला पिठाचा आणि याला लाटून घेऊयात. बघा, पीठ व्यवस्थित जर झालं ना
तर ते छान लाटलं जातं. जसे आपण शंकरपाळे बनवतो सेम त्या पद्धतीने. पीठ जर पातळ झालं तर मग लाटता येत नाही. आणि जर वाटलं तुम्हाला हे फार चिकटतंय लाटताना, तर थोडंसं गव्हाचं पीठ तुम्ही याला लावू शकता. आता याला ना आपल्याला तीळ किंवा खसखस लावायची आहे. तर सुरुवातीलाच लावायचं. मी बोलत बोलत विसरले. आता या स्टेजला लावूयात. इथे मी खसखस वापरते. तर पलटून दुसऱ्याही बाजूने लावणार आहे. सुरुवातीला जर लावली ना तर ही निघत नाही, व्यवस्थित यामध्ये राहते. त्याला मी थोडंसं ना पीठ लावून परत लाटून घेते. आता कापण्या तुम्हाला किती जाड हव्यात किंवा किती पातळ हव्यात त्यानुसार लाटून घ्यायचे. खूप पातळ केल्या तर थोड्या कडक होतात पण छान लागतात. आणि जर थोड्या सॉफ्ट हव्या असतील तर मग थोड्याशा जाड केल्या तरीही चालतात. मीडियम ठेवते. याला आपण कट करून घेऊयात. बघा आता अशा प्रकारे या कापण्या तयार करून घेतल्यात. काढून घेते. आता ह्या ना काही जण खूप मोठ्या मोठ्या करतात, थोडासा लांबट आकार करतात. तुम्ही तशाही करू शकता. इथे मी जशा आपण शंकरपाळी बनवतो तेवढ्याच आकाराच्या केलेल्या आहेत. तर तेल गरम होऊ द्यायचे आणि लगेचच आपल्याला याला तळून घ्यायचे. तेल आपल्याला मध्यम गरम करायचे. तेल असं मध्यम गरम झालं की त्यामध्ये या कापण्या सोडून तळून घ्यायच्यात. तेल जर खूप जास्त कडकडीत गरम केलं तर मग कापण्या वरूनच तळल्या जातील, आतमध्ये पीठ तसंच राहील. आता याला आपल्याला सेम शंकरपाळी जशी तळतो ना तसंच तळून घ्यायचे. बघा आता या कापण्या चांगल्या तळल्या गेलेल्या आहेत. याला खूप जास्तही लाल नाही करायचं, कारण यामध्ये आपण गूळ घातलेला आहे आणि खूपच जास्त तळलं तर मग थोडी कडसर चव येऊ शकते. आता एक काढून निथळायला ठेवते आणि याच पद्धतीने सगळ्या कापण्या तयार करून घेते. आता इथे सगळ्या कापण्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेल्या आहेत, खुसखुशीत झालेल्या आहेत. थंड झाल्यावर जास्त छान लागतात. फक्त आपल्याला काय करायचं, जेव्हा आपण गूळ विरघळवून घेतो ना तेव्हा पाणी कमी वापरा. 1 वाटीच्या ऐवजी अर्धीच वाटी वापरा आणि नंतर लागेल तसं पाणी घ्या. आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण कापण्यात तळतो ना तर मोठ्या फ्लेमवरती न तळता कमी फ्लेमवरती तळा, म्हणजे त्या छान होतात. कारण यामध्ये आपण गूळ घातलेला असल्यामुळे गूळ मोठ्या फ्लेमवरती जळू शकतो. आता या कापण्या बघा एकदम मस्त झालेल्या आहेत, खुसखुशीत आहेत, चवीला एकदम मस्त लागतात. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.